कोणी घर देतं का रे? घर. एक तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भिंती वाचून, छपरा वाचून, माणसाच्या माये वाचून, देवाच्या दये वाचून रस्त्यावर हिंडत आहे. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडत आहे. कोणी घर देतं का रे? घर. नटसम्राट या महानाट्यातील आप्पासाहेब बेलवलकरांचा हा संवाद आपण सर्वांनी ऐकलाच असेल. टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज अ क्वेश्चन. जगावं की मरावं हा एकच सवाल. आणि हा प्रश्न आम्हाला प्राण्यांना देखील पडायला लागलेला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही ह्या धुळे शहरामध्ये बेघर आहोत. मात्र आमच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही तसाच प्रलंबित आहे. महानगरपालिकेत कुणाची सत्ता येऊ, आमच्या वाटेला नेहमी उद्या येते. अनेक वेळा आयुक्त साहेब आमच्या डोळ्यात देखत महानगरपालिकेमध्ये ये जा करत असतात. तेही आम्हाला बघत असतात. मात्र त्यांनाही आमची डोळ्यातली भाषा कळत नाही. अनेक वेळा आम्ही रस्ते रोको केलेत. काही ठिकाणी धरणं आंदोलनं केलीत. कधी उपोषणाला देखील बसलोत. मात्र तरी आमच्या पदरी नेहमी निराशाच. माणसाला वाणी आहे म्हणून तो आपल्या हक्क अधिकारासाठी भांडू शकतो, बोलू शकतो. मात्र आम्ही मूक आहोत म्हणून आमच्या व्यथा लोकांपर्यंत तथा शासन प्रशासनापर्यंत पोचत नाहीत. काही बेगडी हिंदुत्ववादी आमचा वापर धर्माचे राजकारण करताना करतात. त्यावेळी आमच्यात त्यांना तेथेच कुठे देव देता दिसतात. मात्र ऐनवेळी आम्ही काय खात आहोत, काय पित आहोत, आम्हाला आश्रय आहे का, आमचा कोणी वाली आहे का, याचा कोणीही विचार करत नाही. काही वेळेस तर रात्रीचा अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक आम्हाला उचलून नेतात. दूर कुठे जाऊन आमच्या कत्तली करतात. यामुळे देखील आमचा परिवार त्रस्त आहे. पोटाला भूक लागली तर काही खाण्याचा प्रयत्न केला तर लोक काठीने मारतात, हाकलतात. तेव्हा कुठे जातात ते सारे गौरक्षक आणि धर्माचे ठेकेदार? मात्र काही प्रसारमाध्यमे आहेत जे आमच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. मात्र काही वेळेस वृत्त प्रसारित होताना मोकाट गुरांचा बंदोबस्त करा अशा प्रकार शब्द उल्लेख केला जातो. बंदोबस्त हा शब्द गुन्हेगारांसाठी लागू होतो. शहरात भूमाफिया, चट्टे-मटकेवाले, जुगाराचे अड्डे, अवैध बनावट दारू, अवैध वाळू उत्खनन तस्करी असे विविध प्रकारचे 2 नंबरचे धंदे सर्रासपणे सुरू आहे. यामुळे देखील शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलेले आहे. या वाढत्या गुन्हेगारीचं बंदोबस्त करा आणि आमचं फक्त व्यवस्थापन करा हीच अपेक्षा. ज्याप्रमाणे धुळे महानगरपालिकेला धुळ्याच्या नागरिकांप्रती जी जबाबदारी आहे, तीच जबाबदारी आमच्याप्रती देखील स्वीकारणं तितकेच गरजेचं आहे. आम्हाला देखील मानवासारखे हृदय आहे, भावना आहेत, संवेदना आहे. आम्हाला देखील वाटतं की आमचा परिवार सदैव आमच्यासोबत असावा. मात्र आता ठरवलंय, हताश होऊन चालणार नाही. आवाज जरी नसला मात्र देहबोली तितकीच प्रभावी आहे. आमचे डोळेच व्यक्त करतात आमचे दुःख, आमची भावना. म्हणून ठरवलंय आता जिल्हाधिकारी मॅडमांना सांगायचं. ते तरी आपल्याला न्याय मिळवून देतील ही अपेक्षा करत आपल्याला हक्काचं डोकं झाकायला जागा मिळेल, जिथून कोणी हकलणार नाही, कोणी काठी मारणार नाही अथवा हॉर्न वाजवून कोणी त्रास देणार नाही. ज्याप्रमाणे सर्वसामान्य माणसं सायंकाळ झाली की आपली घराकडची वाट धरतात. आम्ही बेघर आहोत. आम्ही कुठे जायचं? आता हे तुम्हीच ठरवा.